माईक चेक 1 2 3 4. नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रीधर, मी एक दारुडे आहे. देवाची कृपा आणि अल्कोहोलिक समस्या कार्यक्रमाचं आचरण याच्यामुळे आजचा दिवस दारूच्या घातक घोटापासून दूर आहे. आजची तारीख आहे 29 सप्टेंबर 2025 सोमवार, रात्रीचे 10 वाजलेले आहेत. आजचा विषय आहे आध्यात्मिकता भाग दुसरा. आजचा हा तिसरा व्हिडिओ आहे बरं का, रेकॉर्डिंग करायचा तिसरा व्हिडिओ आहे. हे दोन्ही विषय बरेच दिवस डोक्यात घोळत होते. मीटिंगचं महत्त्व किंवा मीटिंग केल्याने आनंदी राहतो, त्याच्यानंतर हा आणखी सकाळी केलेला होम ग्रुप नाही ते हे बिग बुक चर्चा डिस्कशन ग्रुपमध्ये, तर हे विषय बरेच दिवस घोळत होते. हे आजचे 2 आहेत ते, त्यामुळे हा करून टाकतो म्हटलं. आत्ता मी भिवंडीला आहे, माझं भिवंडीला घर आहे आणि भाडे करून न ठेवता मी ते माझं स्वतः मीच येतो 15 दिवसातनं महिन्यातनं एकदा. मला बरं वाटतं. इथे माझे मित्रांना वगैरे भेटतो, देवळात जातो. इथल्या लहानपणापासून माझं सगळं आयुष्य इथे गेलेलं आहे. सोबरायटीची 18 वर्ष म्हणजे 29 आणि 37 47 50 वर्ष मी जवळजवळ भिवंडीत काढलेली असल्यामुळे माझा हे आहे काय त्याच्यावरती प्रेम आहे, बरं वाटतं इत्यादी इत्यादी. तर विषयाला सुरुवात करण्यापूर्वी आध्यात्मिकता भाग पहिला हा जो विषय होता तो मी कल्याणला बोललेलो आहे. आणि तेव्हा त्या दिवशीच्या मीटिंगनंतर, त्या दिवशीच्या शेअरिंगनंतर, अपलोड केल्यानंतर तो जो व्हिडिओ होता तो आहे 14 सप्टेंबर 2025 नंबर 134 ची आध्यात्मिकता. तर तो विषय अपलोड केल्यानंतर एक 2-3 जुन्या सभासदांचे फोन आले आणि एका ॲलनॉन भगिनीचा पण फोन आला की ची आध्यात्मिकताबद्दल तू जे काय बोललेलं आहेस ते तू खूपच अंडर प्ले केलेलं आहेस, म्हणजे लो प्रोफाईल राहायचा प्रयत्न केलेला आहेस. तर तसं नसून तू बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत त्या बाबतीमध्ये, त्या तू शेअर करायला पाहिजेस. आणि 2 सभासदांनी सांगितलं की अल्कोहोलिक समस्याची आध्यात्मिकता हे तू जे सांगितलेलं आहेस रेकॉर्डिंगमध्ये ते बरोबर आहे, पण ती सुरुवात आहे, तिथे थांबायचं नाही आहे, तेवढंच नाही आहे आध्यात्मिकता ची अभिप्रेत. तर म्हणून मग म्हटलं आता दुसरा एक भाग करूया आणि त्या विषयावरती माझे अनुभव सांगूया. आता मागच्याच व्हिडिओ ज्यांनी ऐकला असेल त्यांनी उत्तम, नसेल ऐकला त्यांच्यासाठी परत एकदा अगदी थोडक्यात सांगतो की कल्याणच्या त्या अल्कॅथॉनमध्ये ग्रुपचा काहीतरी 58वा वाढदिवस होता, त्यानिमित्ताने ते शेअरिंग केलेलं होतं. त्याच्यामध्ये मी भर दिला होता तो धर्माला अभिप्रेत असलेली आध्यात्मिकतापेक्षा अल्कोहोलिक समस्याची आध्यात्मिकता कोणती ते मी सांगायचा प्रयत्न आहे. मग त्याच्यामध्ये मी विल्यम जेम्सचं व्हरायटीज ऑफ रिलिजियस एक्सपिरियन्स पुस्तकाचा उल्लेख केला होता. त्याच्यानंतर डॉक्टर कार्ल युंग आणि रोलँड एच यांचा उल्लेख केला होता. त्याचप्रमाणे आपल्या परिशिष्ट दुसरे बिग बुकमध्ये जे आहे त्याच्यामध्ये जे म्हटलेलं आहे की आध्यात्मिक याचा अर्थ आम्ही इथे स्पिरिच्युअल अवेकनिंग आणि स्पिरिच्युअल एक्सपिरियन्स, आध्यात्मिक बदल आणि आध्यात्मिक जागृती असे शब्द वापरलेले आहेत. तर त्याच्याबद्दल त्यांचं म्हणणं जे आहे ते असं होतं की दारूपासून दूर राहण्याकरता स्वतःमध्ये केलेला बदल तो आध्यात्मिक बदल आहे. पण मग त्याच्यामध्ये आणखी एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे आपण, तो म्हणतो स्पिरिटस वर्सेस स्पिरिटस कॉन्ट्रा स्पिरिटम. म्हणजे दारूला पण स्पिरिट म्हटलं जातं आणि अध्यात्माला पण स्पिरिट म्हटलं जातं. तर ह्या दारूकडून ह्या स्पिरिटकडून त्या स्पिरिटकडे जाताना काय होतं ते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अल्कोहोलिक समस्येमध्ये मद्यपाश आजार जो सांगितला जातो त्याच्यावरती उपाययोजना म्हणून 12 पायऱ्या दिलेल्या आहेत आणि त्याच्यात ते वर्णन करतात, सायकॅट्रिस्ट वर्णन करतात, BLWचे स्पॉन्सर वर्णन करतात एके ठिकाणी की प्रोफाऊंड पर्सनॅलिटी चेंज, व्यक्तिमत्वामध्ये आमूलाग्र बदल हा ह्या 12 पायऱ्यांच्या कार्यक्रमामुळे येतो. मग आता प्रश्न असा आहे, 12व्या पायरीमध्ये सुद्धा आध्यात्मिकतेची जी चर्चा केलेली आहेत किंवा तुम्ही 12 रूढी 12 पायऱ्या 12 रूढी 12x12 आपलं जे पुस्तक आहे त्याच्यात जर तुम्ही काळजीपूर्वक 12वी पायरी वाचलीत, ऐकलीत, मनन केलं, चिंतन केलं त्याच्यात, तर तुमच्या लक्षात येईल की अल्कोहोलिक समस्येला आध्यात्मिकता म्हणजे काय अभिप्रेत आहे, तर दारूपासून दूर राहण्यासाठी केलेला बदल हे मान्य आहे. पण ही सुरुवात आहे
कारण तो म्हणतो जोपर्यंत तुमच्यामध्ये प्रोफाउंड पर्सनॅलिटी चेंज, व्यक्तिमत्वात जोपर्यंत बदल होणार नाही तोपर्यंत तुम्ही आनंदाने दारूपासून दूर राहूच शकणार नाही. मग ते बदल होण्यासाठी काय उपाययोजना करायला पाहिजे? छूमंतर काय कॅप्सूल आहेत का? तो होय आहेत. ह्या 12 कॅप्सूल आहेत. मग ह्या 12 कॅप्सूलमुळे तुमच्यामध्ये आध्यात्मिक बदल होणार आहे. म्हणजे मी काहीतरी 32 वर्ष सोबत असताना मी फ्रान्सला मुलीकडे गेलो होतो 2 वर्षानंतर. तेव्हा माझ्या मुलीनी बायकोला, तिच्या आईला विचारलं, माझ्या बायकोला विचारलं की हे वडिलांमध्ये आपल्या बदल झालेले दिसतो, ते कसं काय झालं? इतके दिवस तर ते खतरनाक होते, आता कसे काय झाले शांतविंत? तर मग बायकोने सांगितलं आता त्याचं वय वाढलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता स्पिरिच्युअल चेंज झालेलं आहे. आता हे जेव्हा दुसऱ्या माणसाकडून आजूबाजूच्या येतं तेव्हा आपल्याला ते पटतं, अदरवाईज आपल्याला स्वतःला एकट्याला ते जाणवणं कठीण असतं. मग तेव्हा त्या पहिल्या भागामध्ये मी सांगितलेलं होतं की माझ्यात झालेला बदल काय काय आहे. तर माझी दारू बंद झाली, माझी सिगरेट बंद झाली, जी भरपूर प्यायचो मी, माझा चहा कॉफी बंद झाली, नॉनव्हेज बंद झालं, आर्थिक शिस्त मी पाळली, त्याच्यानंतर बाईची लफडी काही केली नाहीत, इतर काही लफडी केली नाहीत. हा माझ्यामधला झालेला आध्यात्मिक बदल आहे. पण हा बदल कसा झाला ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम, कालौघामध्ये कसा झाला ते मी माझ्या 36 वर्षाच्या अनुभवात तुम्हाला आता ह्या दुसऱ्या भागात सांगायचा प्रयत्न करणार आहे की अल्कोहोलिक्स अरेस्टची आध्यात्मिकता ही आपण दारूच्या पासून दूर राहण्याकरता केलेला बदल हा जेव्हा म्हणतो आपण तेव्हा त्याच्यात खूप काही येतं. आणि मग धर्माने सांगितलेली आध्यात्मिकता शेवटी बिल डब्ल्यू आपल्याला 12व्या पायरीमध्ये 3 प्रश्न विचारतो. मी कुठून आलो, सध्या काय करतो आणि कुठे जाणार आहे. अरे बापरे, कुठे जाणार आहे हा प्रश्न विचारल्यानंतर मग थरथराला होतं मला तरी. बाबा अरे आयुष्यभर आम्ही दारू आणि दारूचे परिणाम आणि दारूपासून दूर राहण्यासाठी केलेले प्रयत्न या सगळ्यामध्ये एवढा गुरफटला गेलेला होतो की अरे ये ऐसा भी कुछ सोच रहा है क्या बिल डब्ल्यू. इथेच आमचे जम्मत झाली. त्याच्यामुळे आपण लाईनीत जाऊया. पहिल्या पायरीमध्ये दारूपुढे हातबल आहे. हे काय मला अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये शोध लागलेला अशातला भाग नाही. अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये मला आयडेंटिफिकेशन मिळालं, माझी ओळख पटली. अरे हा जो शेअर करतो आहे त्याच्यासारखंच मी केलेलं आहे असं मला पटलं. त्यामुळे पहिली पायरी मी एमध्ये आल्यानंतर घेतली अशातला काही भाग नाही. एमध्ये येण्यापूर्वीच माझा पहिल्या पायरीवरची वाटचाल चालू होती, पण ती तशा प्रकारे नव्हती जशी अल्कोहोलिक्स अनॉनिमसला अभिप्रेत आहे. ती पूर्णत्वाला मग अनमॅनेजेबिलिटी, अस्ताव्यस्तता वगैरे सगळं मी एच्या मीटिंगमध्ये आल्यानंतर मला जाणवायला लागलं. केम टू बिलीव्ह, मला विश्वास बसला माझा. दुसऱ्या पायरीमध्ये उच्च शक्तीची संकल्पना आहे. मी अल्कोहोलिक्स अनॉनिमसची मदत घ्यायचं ठरवलं. डॉक्टर श्रीकांत जोशींनी मला संदेश दिला होता, त्याच्यामध्ये अल्कोहोलिक्स अनॉनिमसचा उल्लेख केला होता, पण मी गेलो नव्हतो. मग मी 3 महिन्यानंतर गेलो. माझ्या मित्रांनी मला बकाचंडी धरून नेला मीटिंगमध्ये आणि बसला तो. त्या दिवशी सनतबाईंना मद्यपाश आजार ऐकला. सनतबाई आता आपल्यात नाही आहेत, ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देव. 42 वर्षाच्या सोबरायटीनंतर ते गेलेले आहेत. ते ठाण्याहून भिवंडीला आले आणि त्यांनी शेअर केलं होतं मद्यपाश आजार. मन सांगतं दारू पी, थोडी दारू पी, शरीर सांगतं टाईट होईपर्यंत पी. आणि मग ह्यातून मुक्त होण्यासाठी 1 डे ॲट अ टाईम ग्रुप थेरपी, मीटिंग कर, हे सगळं सांगितलं. आणि दुसऱ्या पायरीमध्ये उच्च शक्ती सांगितली. मग अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या मी मीटिंगमध्ये आलो, यायला तयार झालो. ती माझी उच्च शक्ती होती का? होय. मला कोणाची तरी मदत घ्यायला हवी, माझ्या एकट्याच्याने हे जमणार नाही हे मला जाणवल्यामुळे मी अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या मीटिंगमध्ये 23 सप्टेंबर 1989 ह्या दिवशी पहिल्यांदा माझा नॉन अल्कोहोलिक मित्र हर्षद गोयल मला घेऊन आला, म्हणून मी त्या मीटिंगला आला. आत्ता परवाच्या 23 सप्टेंबरला मी सगळ्या 2-3 लोकांना फोन करायचा प्रयत्न केला. बापू चेअरमन होते, सुभाष के यांच्या मिसेस अर्चना त्या तिथे होत्या. त्याच्यानंतर डॅनी नावाचा एक आमचा सुरेश नावाचा सभासद होता, तो तिथे होता. त्याच्यानंतर शशी वारले, ते शशी राऊत म्हणून होते, ते लेंगा जब्बा घालायचे, मारुती देवळासमोर राहायचे भिवंडीला, ते होते. आणि आणखी चंद्रकांत होता आमचा. चंद्रकांत म्हणजे आमच्या ग्रुपचा हक्काचा चेअरमन होता तो. आणि त्याच्या वेळप्रसंगी जो शाळेच्या बाजूलाच राहत असल्यामुळे वेळप्रसंगी त्याच्या घरी पण मीटिंग घेतलेली. मग त्याच दिवशी मला काय झालं, मला पहिली पायरी दारूपुढे हातबल आहे, दुसरी पायरी मद्यशक्तीपुढे हातबल होण्यामुळे मला कोणाची तरी उच्च शक्तीची मदत घेतली पाहिजे, आणि तिसऱ्या पायरीतला परमेश्वर. हा सगळा जो प्रवास आहे ते 23 सप्टेंबर किंवा 15 जून ते 10 ऑक्टोबरपर्यंत मी केला.
9 ऑक्टोबरला मी शेवटची दारू प्यालो आणि 10 ऑक्टोबर 1989 मंगळवार दसऱ्याचा दिवस होता. त्या दिवसापासून मी दारूपासून दूर राहायला सुरुवात केली. याचा अर्थ त्या दिवशी माझ्यापर्यंत त्या पहिल्या 3 पायऱ्या डोसक्यात घुसल्या. 3ऱ्या पायरीमध्ये तो परमेश्वराकडे आपली इच्छा हवाली करायची म्हणजे काय करायचं. जनरली ना माझा अनुभव असा आहे की परमेश्वर ना सगळं चुपचुपीत चाललेलं असताना, कम्फर्ट झोनमध्ये असताना परमेश्वर आठवतच नाही फारसा, कारण त्याची गरजच नसते ना. मी परमेश्वराला सांगतो तू मागे बस, मी गाडी चालवतो. आणि 3री पायरी नेमकं उलट सांगते. 3री पायरी सांगते देवाची इच्छा असेल तसं आयुष्य होईल. आम्ही काही गोष्टी ठरवतो, त्या होत नाहीत, त्या झाल्या नाहीत की मनासारख्या झाल्या नाहीत किंवा आपल्याला हव्या तशा झाल्या नाहीत की चिडचिड होते, जे हवं ते प्रमोशन मिळत नाही, जे मुलीवर प्रेम करत होतो. 12व्या पायरीमध्ये त्याने छान उल्लेख केलेले आहेत बरं का ह्याचं. आध्यात्मिकतेकडे आम्ही कसे ओढले गेलो. 3ऱ्या पायरीमध्ये देवाची इच्छा. बरोबर आहे. मी LLBला परत नापास झालो, देवाची इच्छा. माझी नोकरी गेली, देवाची इच्छा. अर्थात हे आज मी जेवढ्या सहजपणे माझ्या आयुष्यातल्या जुन्या घटनांकडे बघून बोलतो तेवढ्या सहजपणे मी तेव्हा बोललेलो नव्हतो. त्याचं कारण असं होतं की आपण जेव्हा त्या पट्ट्यावर असतो, ऑब्जेक्टिव्हली बघा असं म्हणतो ते. ही आमच्या होमिओपॅथी डॉक्टर आहेत संगीता दैठणकर, वरळीला प्रॅक्टिस करतात, दादरला प्रॅक्टिस करतात. त्या नेहमी मला सांगतात, काका श्रीधर नावाचा एक पिक्चर आहे, त्या पिक्चरमध्ये तुम्ही काम केलेलं आहे, तो पिक्चर चालू आहे आता आणि तो तुम्ही थिएटरमध्ये बसून तो बघताय पिक्चर. एवढ्या त्रयस्थपणे स्वतःकडे बघता आलं पाहिजे. आणि मग 3री पायरी आठवायला लागते की माझ्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी, मुलीला ॲडमिशन मिळाली नाही, मुलीचं आजारपण झालं, मुलीचं शिक्षण पूर्ण झालं तरी पण मुलगी म्हणते नाही मी काय करायचं ते अजून विचार करते, ठरवलेलं नाही. त्याच्यामुळे माझ्या स्वतःमध्ये आलेल्या व्यावसायिक अडचणी, मला PhD गाईड होऊ देणार नाही म्हणून साहेबांनी सांगितलं. मग मला राग आला, मग माझा स्पॉन्डिलायसिस उफाळून आला, साहेबाशी पंगा घेतला. त्याची किंमत मोजायला लागली ना. अस्वस्थ आत्महत्या 3-4 वर्षामध्ये वाट लागली, धुलाई झाली माझी, खांदा दुखायला लागला प्रचंड. होमिओपॅथी डॉक्टरकडे औषध जाऊन घ्यायला सुरुवात केली, बरं वाटलं. मग डॉक्टरीनबाईंनी सांगितलं का हो तुम्ही रिझेंटमेंट सोडायला तयार आहात का, राग सोडायला तयार. म्हटलं अजिबात नाही, खांडोळी केली पाहिजे 2-4 लोकांची तरी, खून माफ असेल तर मी त्यांना गोळी घालणार. ते म्हणाला मग मी औषध देत नाही तुम्हाला. आणि त्यांनी सांगितलं जोपर्यंत तुम्ही स्वतःमध्ये बदल घडवून आणायला तयार नाही, हा राग सोडायला तयार नाही, तोप्रमाणे मी हजारो औषध देऊन काही उपयोग होणार नाही, कारण तुमची मनाची तयारी नाही आहे. आणि मग 3ऱ्या पायरीप्रमाणे मनाची तयारी, परमेश्वराला पुढे ठेवायचं, आपण मागे राहायचं. माझ्या काय इच्छा आकांक्षा, यादी लांबलचक आहे ना माझी. तो क्रिसमसला येतो ना सँटा क्लॉज, त्याच्याकडे मागतो. किंवा उरसामध्ये, आमच्या लहानपणी उरसामध्ये किंवा जत्रेमध्ये आम्ही जायचो. मग मी आईला सांगायचो हे घे, आई नसायची, आजी असली बरोबर की आजी लाड करायची किंवा वडील लाड करायचे, हे पण घे, ते पण घे, बॅट पण घे, बॉल पण घे, फूल पण घे, फुलाची रॅकेट पण घे, फटाके पण घे, याव कर त्याव कर. यादी लहान मुलासारखी आमची आजही मोठी असते. काय काय पाहिजे आम्हाला, आमच्या डोक्यात जनानखाना असतो, त्यांच्या आमच्या डिझायर्स असतात. आम्हाला खूप पैसे पाहिजे असतात, आम्हाला हे आमची पोरं सगळं एकदम आपण सांगितलेलं ऐकलं पाहिजे. बायकोनी पण आपल्याला, माझा स्पॉन्सर नेहमी सांगायचा, श्रीधर तुझी अपेक्षा अशी आहे की तू ना जेवायला बसल्यानंतर बायकोने असा वाराविरा घालावा असं तुझी अपेक्षा आहे, पण तू चुकीची बाई निवडलीस. मग त्याच्याकरता बायको चुकीची निवडलीस. तू एकदम अशिक्षित, गावंढळ, कमी शिकलेली आणि गरिबाघरची अशी वगैरे जर केली असती ना, त्या बाईने तुला असा वाराविरा घातलास. पण आता ते सगळं झालेलं आहे, कालबाह्य झालेलं आहे. त्यामुळे तुझ्या अपेक्षा बदल. आणि मग बिल डब्ल्यू सांगतो आपल्याला 3ऱ्या पायरीमध्ये देवाची इच्छा. अरे देवाची इच्छा कुठे लिहून, देव काय मला व्हॉट्सअपवर पाठवणार आहे का, नाही पाठवणार. मग काय करायला पाहिजे, माणसांच्या माध्यमातून देव माझ्याशी बोलतो, म्हणून मला स्पॉन्सर घेतला पाहिजे. कोणतरी मला काल सांगत होतं स्पॉन्सर कसा घ्यायचा वगैरे काहीतरी चर्चा झाली होती. त्याच्यामुळे अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या 3ऱ्या पायरीमध्ये देवाकडे सोपून द्यायचं माझं आयुष्य. म्हणजे जे काय होईल ते बघत राहायचं, जे स्वीकारायचं सत्य. याच्या व्यतिरिक्त 3री पायरी खूप मोठी आहे, वेगवेगळ्या त्याचे संदर्भ आहेत. ज्ञानी माणसं अल्कोहोलिक्समध्ये, अनुभवी माणसं खूप आहेत. मी खूपच लहान आहे आध्यात्मिकतेच्या बाबतीमध्ये, हे मला माहिती आहे.
पण मग माझ्या लक्षात यायला लागलं की चौथ्या पायरीमध्ये जेव्हा सुरुवात करतो तेव्हा तर मला आधी आत मी कोण अशी कोणी काही लोक आध्यात्मिकची फोड करतात. आध्यात्मिक शब्द म्हणजे आधी आत मी कोण आहे ते ओळखणे आणि त्याची सुरुवात चौथ्या पायरीमध्ये होते. चौथी पायरी लिहून काढायला लागली. सगळी खुन्नस, आधी वडिलांची खुन्नस लिहून काढली. ते 40 पानं लिहिलेली होती मी. ते माझे स्पॉन्सर विश्वनाथ गुरुजी ते म्हणाले, अरे ही तुझी पायरी चौथी पायरी नाही लिहून आणलीस, हे तुझ्या वडिलांनी जर लिहिली असती तर कशी झाली असती, ते चौथी पायरी तू लिहून आणली आहेस, तुझी लिही गधड्या, हे सगळं दे फाडून फेकून दे. आकलून दिला मला पहिल्यांदा चौथी पायरी लिहिली तेव्हा. त्याच्यामुळे नंतर मी माझं काय चुकलं तो रिझेंटमेंटमध्ये बिग बुकमध्ये इंग्रजी मराठीमध्ये तो प्रश्न विचारतो, कोणाचा राग येतो, का राग येतो, राग आल्यावर प्रतिक्रिया काय असते, रागावल्यामुळे काय दुखवतं, आणि चौथा पुढचा प्रश्न असतो मला माझी काय चूक झाली. आणि त्या चौथ्या पायरीच्या रिझेंटमेंटमध्ये खुन्नसमध्ये मला माझं काय चुकलं, मग त्या माणसाशी मी आता संबंध व्यवस्थित प्रस्थापित करण्याकरता तयार आहे का, त्याच्यासाठी मी देवाला सांगणार आहे का, त्याचं भलं होऊ दे. झाली चौथी पायरी. 5वी पायरी स्पॉन्सरकडे वाचून काढली. 6व्या पायरीमध्ये माझे स्वभावदोष मला आवडतात आणि ते मी सोडायला तयार नसतो, त्याच्यामुळे त्याला सोडायला तयार व्हायचं. 7व्या पायरीत परमेश्वराला सांगतो, हे परमेश्वरा अभी ये सब तेरा काम है भाई, मेरा हो गया, अब तेरा काम है, हे काढून घे. 8व्या पायरीमध्ये ज्यांना दुखावलेलं आहे, कारण ह्याच जगात राहायचं आहे, बेवडिस्तान नावाचा काही वेगळा देश राहणार नाही, तर ते करायला लागेल, यादी करायला लागेल पुन्हा एकदा 4थ्या पायरीच्या मदतीने. मग 9व्या पायरीत प्रत्यक्ष अमेंड्स करायच्या. रवी भिडेचे पैसे ढापलेले होते, ते पैसे ढापलेले रवी भिडे माझा पार्टनर धंद्यातला, त्याला मी नेऊन दिले आणि त्याला सांगितलं मी असा असा बेवडा आहे, कबूल केलं. पण त्या दिवसापासून माझी ठाण्याला ईस्टला जायची भीती गेली. लाल हेल्मेट घातलेला माणूस दिसला की रवी आला म्हणून भीती वाटायची पोटात, ते गेलं. पांढरी साडी आणि लाल किनारवाली बाई दिसली की रवीची आई दिसायची आहे असं वाटायचं. आणि या सगळ्या गोष्टीतून मला ESDची फायरिंग ऐकल्यावर मला भीती वाटायची. त्यामुळे 9व्या पायरीमुळे ही सगळी भीती कमी झाली. आणि 12 आश्वासने जी दिलेली आहेत ती 9व्या पायरीनंतरच दिलेली आहेत. स्वतःमध्ये तोपर्यंत बदल झालेला असतो चांगल्यापैकी. हा जो आध्यात्मिकतेचा जो बदल आहे तो हा असा पायऱ्यांच्या स्वरूपामध्ये येत राहतो. 10व्या पायरीमध्ये रोजच्या रोज मी चिंतन करतो, आज काय चुकलं माझं, लगेच मी माफी मागायचा प्रयत्न करतो, सॉरी म्हणतो. बऱ्याचदा खूप त्रास होतो ते करायला, किंवा 2-4 दिवस मध्ये जातात, प्रत्यक्ष करत नाही, इनडायरेक्ट करतो वगैरे वगैरे. पण ठीक आहे, आता निदान कळायला तरी लागलेलं आहे. 11व्या पायरीमध्ये ध्यानधारणा आणि प्रार्थना. अरे बाप रे बाप, ह्याच्यामध्ये मी जरा गाढव माणूस आहे बरं का. आध्यात्मिकतेच्या बाबतीमध्ये हे जे काय प्रकरण आहे त्याच्यामध्ये मी खूप गाढव माणूस आहे. याचं कारण असं आहे की मी स्वतः प्रार्थना करत जरी असलो, प्रार्थना म्हणजे पुन्हा तेच जे 3ऱ्या पायरीत म्हटलं तेच, माझी फाटली की मी परमेश्वराला हाक मारतो, नाहीतर मला परमेश्वर आठवतच नाही. त्याच्यामुळे 11व्या पायरीतली प्रार्थना पण कधी म्हणायचो, शिपाई येऊन सांगायचा साहेबांनी तुम्हाला बोलवलेलं आहे की झालं, आमच्यामध्ये रामनाम सत्य आहे तसं आम्ही देवाची परिस्थिती बदलू सुरुवात लगेच. कारण फाटली भीती हा आमचा अविभाज्य अंग आहे ना, भीती हा शाप आहे आम्हाला. तर भीती काही लगेच जात नाही, ती वर्षानुवर्षाची सवय आहे. आणि दारू डिप्रेसिव्ह आहे ना रे. लहान पोराला 1-2 चमचे दारू पाजले की ते ढँकन झोपतं, माहिती आहे का. करून बघा तुम्ही, घरी प्रयोग केलेला असेल कदाचित तुम्ही. आणि आम्ही एवढी हजारो लिटरने दारू प्यालो जी डिप्रेसिव्ह आहे. त्यामुळे आमच्या मनामध्ये डिप्रेशनच्या भीतीच्या भावना असंख्य प्रकारे दाबून ठेवलेल्या आहेत. आत्ता मला परवा कधीतरी शोध लागला, हां मी त्या ह्याला गेलो होतो, बरोबर उरळी कांचनला गेलो होतो. गांधीजींचा आश्रम आहे पुण्याच्या पुढे 16 किलोमीटरवरती. मी दरवर्षी तिथे जातो आहे, गेली 25 वर्ष. 2000 सालापासून मी, बायको आणि पोरगी इथे होती तोपर्यंत. आणि आता आम्ही दोघंजणं बरोबर एकत्र किंवा वेगवेगळ्या कामानुसार जसं असेल तसं जातो. तिथं एक डॉक्टर माळी नावाचे आयुर्वेदाचार्य आलेले होते आणि ते काहीतरी स्वतःला स्माइलर काउन्सिलर म्हणायचे. त्यांच्याकडे मी गेलो, मला कानाला खाज येत होती, म्हटलं कानातनं पाणी येत होतं. त्याच्या अर्थात त्याला मीच जबाबदार आहे, कानात काड्या बिड्या घातल्या, मला गिनीपिग व्हायची फार खाज आहे, हाऊस आहे. त्याच्यामुळे कान साफ करायचं म्हणून रस्त्यावरच्या त्या कान साफ करणाऱ्या माणसाकडनं कान साफ केला. शिवाय हायड्रोजन पेरॉक्साईड टाकलं, शिवाय वॅक्सॉल इयर ड्रॉप टाकले. मग खाज येते म्हणून अँटीबायोटिक टाकलं. हे सगळं गिनीपिग आपल्या दाखले नाही बरं का, मी फार्मसिस्ट आहे ना. आणि तिथे जेव्हा पोचलो तेव्हा त्याची वाट लागलेली होती. तर
तिथल्या डॉक्टरांनी सांगितलं, ते म्हणाले आयुर्वेद आपला नेचरोपॅथी याच्यात काही करू शकत नाही, आम्ही चिठ्ठी देतो, तुम्ही गावामधल्या ENT स्पेशलिस्टकडे जा. आयला मी म्हटलं मरू दे, इथे कुठे आता हे आराम करा. मग त्या डॉक्टर माळींकडे मी गेलो, म्हटलं तुम्ही कराल का? हो बसा म्हणाले. मग त्यांनी माझं काउन्सिलर केली. मग ते अशा मुद्रा करा, असं ध्यान करा वगैरे त्यांनी सांगितलं. आणि मग मला नंतर त्या दिवशी रात्री झोपल्यानंतर त्यांनीच मला विचारलं, तुम्हाला वडिलांची भीती वाटायची का? म्हटलं अरे प्रचंड भीती वाटायची मला. लहानपणापासून मी वडिलांना जाम घाबरायचो. वडील अगदी मरेपर्यंत 89व्या वर्षी 10वीपर्यंत मी खूप घाबरायचो त्यांना. माझी बायको गप्पा मारायची त्यांच्याशी तासनतास, ते मास्तर असल्यामुळे. माझी पोरगी गप्पा मारायची आजीशी आजोबांशी. मला वडिलांशी कधीच 2-3 मिनटापेक्षा जास्त बोलता आलं. त्या भीत्या ज्या होत्या, त्या डीप रूटेड भीत्या ज्या आहेत, त्या हे काउन्सिलरने सांगितलं की ती अद्याप गेलेली नाही, ती सुप्त भीती आहे. त्यामुळे ध्यान करून तुमची भीती जाईल आणि ती भीती उपटणार अधूनमधून. आणि त्याच्यामुळे मग बिल डब्ल्यू शेवटी आम्हाला तेच सांगतोणार आहे, शरीर आणि मन ही एक अपूर्व यंत्रणा होय. ते काय फक्त दारूच्या बाबतीत नाही आहे, सगळ्याच बाबतीमध्ये आहे. जे मनामध्ये येतं त्याचा परिणाम शरीरावरती दिसतो. हे सगळं आम्हाला बिल डब्ल्यूने सांगितलेलं असल्यामुळे मला शोध लागायला वेळ लागला. त्याच्यामुळे 11व्या पायरीमध्ये ध्यान करायचं, डोळे मिटायचे, हे मी 22 वर्ष सोबरायटीच्या केलंच नव्हतं. अनिल डी सांगायचे, अरे फारब्या डोळे मिटून बस, ते त्यांच्या स्टाईलमध्ये सांगायचे. मी म्हटलं मी डोळे मिटलं की मला भलतंच काय ते दिसतं. ते म्हणाले दिसू दे बस. पण माझ्या सुदैवाने मी सिद्धार्थ लॉ कॉलेजचा प्रिन्सिपल असताना मला ते आमची सगळी जयभीम मंडळी जायची. मी म्हटलं रे ऐकून होतो मी एमध्ये कोणीतरी शेअर बिअर केलेलं होतं, मी विपश्यनाला जातो, मी शोध घेतला, त्या 2-3 माणसांशी बोलत, तेवढे तिकडे गप्प बसायला लागतं. म्हटलं अल्कोहोलिक सनसचा कार्यक्रम बोलायचा आहे, गप्प बसायचं नाही, मी नाही जाणार तिकडे. पण काहीतरी झालं, मे महिन्याची सुट्टी होती, त्या क्लार्कने मला विचारलं, मी आज त्याचा आभारी आहे, तळवटकर म्हणून आडनाव आहे त्यांचं. त्यांनी विचारलं सर तुम्हाला खरंच जायचं आहे का? म्हटलं हो जाऊन बघतो मी काय आहे ते प्रकार. काय माहीत नाही, अध्यात्म माहीत नाही ना, बुद्ध धर्म माहीत नाही आणि ते गोयंका गुरुजी माहीत नाही, काय नाही. मी गेलो तिकडे, आईला कसलं काय त्याच्या आईला ध्यानाला बसायचं, सकाळी 4 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत ढँटढँट. आणि प्रचंड अस्वस्थ आत्मा ना मी. तिथे मी पहिल्यांदा जेव्हा गेलो तेव्हा सगळेजण ध्यानस्थ बसलेले. अरे डोळे उघडायचे नाही सांगितलेले. 50 जणांचा ग्रुप असतो छोट्या जागेमध्ये. खायची प्यायची चंगळ, काहीच प्रॉब्लेम. राहायची चंगळ, प्रत्येकाला एक रूम दिलेली असते, त्या रूममध्ये कोणी येत नाही, सगळं तुमचं तुम्ही सेल्फ हे करायचं. सगळ्या सुविधा असतात, पंखा असतो, गरम पाणी असतं, सगळं असतं, काय प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर कपडे धुवायला तुम्हाला तिथे धोबी असतो. जेवायची सोय सकाळी 6:30 वाजता छानपैकी नाश्ता असतो, फळं बिळं असतात. दुपारी 11 वाजता जेवण असतं, पुन्हा संध्याकाळी 5 वाजता जेवण असतं. त्याच्यामुळे खायची प्यायची त्या विपश्यनाला काय प्रॉब्लेम नव्हता. पण अरे तिथे मी पहिल्यांदा गेलो ना तेव्हा मी अस्वस्थ आत्मा, माझं सगळं आतलं बाहेर यायला लागलं. ते गुरुजी ते गुरुजी माझ्यावर रागावले. ते म्हणाले आँख काय को खोलताय? तो म्हटलं जानबूझ के नहीं खुलता है अपने आप. बोले नहीं ऐसा नहीं, तुम्हारा विल पावर है बोलता है ना तुम, तो विल पावर का इस्तेमाल करो और आँख बंद रखो. आणि मी डोळे उघडून बघायचो, किती वेळ झाला, 50 मिनटं झाली, घड्याळाकडे बघायचो हळूच. आणि ते म्हणायचे असं नाही करायचं. मग मी त्यांना सांगितलं, त्या विपश्यनेच्या गुरुजींना सांगितलं पहिल्या कोर्सला की तुम हमको शांत करो, हम तुम जो बोलताय वो सुनेगा. ते हसायला लागले. ते म्हणायला लागले अहो तुमचं वय किती, तुम्ही कसं बोलताय? मग मी त्यांना सांगितलं मी खूप दारू प्यायचो. ते म्हणाले ते सगळं मान्य आहे, इतिहास झाला तो आता, ते सगळं मान्य आहे, बरोबर आहे. पण तुमच्या आतमध्ये खूप ढवळलं जाते सगळं. आणि ते ढवळलं गेल्यामुळे तुमचं शरीर प्रतिक्रिया देते की पळ इथून, साल्या लवकर निघून जा, मरू दे टाकून अर्धवट आणि जा घरी तू. असं तुमचं मन तुम्हाला सातत्याने सांगेल. आळस तुम्हाला येईल खूप आणि विद्रोह येईल. म्हटलं अरे ते तर आमच्या चुलत भाऊ आहेत सगळे आमचे. म्हटलं तर मी असं एक कोर्स केला आणि मी डोळे मिटून बसलो की ना माझी 4थी पायरी मला सगळी आठवायची. त्या 4थ्या पायरीमधले थोडं जे काय राहिलेलं होतं, आपण आईवडिलांना कसा त्रास दिला, अमुक झालं तमुक झालं, हे सगळं मला त्या 10 दिवसाच्या विपश्यनेमध्ये ध्यानामध्ये सगळं डोळ्यासमोरून जायला लागलं.
आणि हे सांगतात विचार यातच राहणार. आईला मला वाटलं की विचाररहित अवस्था ते आपण बघितलेलं आहे. कोणतरी बाबा असं डोळ्यावर कपाळावरती अंगठा ठेवतो आणि माणसं घुमायला लागतात आणि शांत होतात वगैरे. काही लोकांच्या अंगात येतं. तर ते मी सरमिसळ आणि गंमत सगळी मिक्सअप करत होतो. तिथं त्यांनी सांगितलं इथं काय बाबा नाही ना, भगत नाही ना, कोण काय येणार नाही, तुमचं तुम्हालाच करायचं आहे, ध्यान करायचं आहे, ध्यानातून तुम्हाला मार्ग सापडेल. आईला मी म्हटलं BW पण हेच सांगतो की 11व्या पायरी ध्यान धारणा करा आणि तो 11व्या पायरीमध्ये लिहून ठेवतो सगळं की तुमच्या धर्माने सांगितल्याप्रमाणे ध्यान करा. मग मी विपश्यनेला जायला लागलो. मग विपश्यनेला एक कोर्स झाला. मी ठरून निघालो तिथून आता परत आयुष्यात इकडे यायचं नाही म्हणून. पण माहीत नाही 2 वर्षांनी माझा परत नंबर लागला. मी गेलो तिथे. मग परत असे मी अस्वस्थ आत्मा, मला 15 मिनटापेक्षा जास्त एका ठिकाणी बसताच यायचं नाही. आणि ते गुरुजी सांगायचे नाही तुम्ही डोळे उघडायचे नाहीत. त्याच्यामुळे मी 7 कोर्स केले 10 दिवसाचे सुदैवानी. तेव्हा मी रिटायर होणार होतो आणि माझ्या मेडिकल लीव बाकी होत्या. त्याच्यामुळे मी तिथे जायचो आणि मेडिकल सर्टिफिकेट घेऊन जमा करून टाकायचो. तर माझ्या रजा संपवण्यासाठी मला त्या 3-4 वर्षामध्ये मी 7 कोर्स केले. आणि 7व्या कोर्सला मी त्या गुरुजींनी सांगितलं की मायाचे नाही होत, मी आता मागे जाऊन बसतो, भिंतीला टेकून बसतो शांतपणे. ते म्हणाले एक काम करा, आजचा दिवस बसा. आणि त्या दिवसामध्ये त्या 7व्या कोर्समध्ये मला प्रचंड ढेकरा आल्या, प्रचंड जांभया आल्या, डोळ्यातनं पाणी आलं. आणि त्यांना मी सांगितलं त्या गुरुजींना, म्हटलं मी मागे जाऊन बसतो, लोकांना त्रास होतो. म्हणे मान्य आहे, बसा सध्या पहिल्या रांगेत, तुम्ही जुने गुरु आहात ना साधक, बसा. आणि त्या ढेकरा विकरा दिल्या. पण त्या दिवसानंतर मला थोडंसं का होईना शांतपणे बसता यायला लागलं. 11वी पायरीतलं ध्यान करताना माझी फार कुदकला गेलेलो आहे मी, जाम ढेसकटलेलं आहे मी. त्यामुळे मला माहिती आहे 11व्या पायरीत BW जरी सांगत असला तरी ते प्रॅक्टिस करणं खूप कठीण आहे. प्रत्येकाची आध्यात्मिक लेवल, आता तुम्ही पूर्वजन्म काय माना नका मानू, काय असेल ते असेल, पण काहीतरी ह्या जन्मीचं असेल साला काहीतरी झंगाटवालं. त्याच्यामुळे तो विपश्यनेमध्ये मला ध्यान करायला सांगितलं आणि आजही करतो मी. आता वयाच्या 66व्या वर्षी रोज सकाळ संध्याकाळ सांगितलेलं असतं करायला तासभर. तेवढं काय जमतंच असं नाही प्रत्येक वेळी, पण जेव्हा जमेल तेव्हा तेवढं जास्तीत जास्त वेळ करायचा प्रयत्न करतो. शिवाय वर्षातनं 2दा, एकदा कोर्स करायला आणि एकदा सेवा द्यायला, असं मी विपश्यनेला जातो. आता मी 8 नोव्हेंबर ते 19 नोव्हेंबर 8 ऑक्टोबर ते 19 ऑक्टोबर ध्यानाला जाणार आहे पॅगोडामध्ये. आता मी हे सांगतो आहे ते कशाकरता सांगतो आहे, आध्यात्मिकतेच्या संदर्भात सांगतो आहे. मी हे जे सांगतो आहे म्हणजे सगळ्यांनी विपश्यना केली पाहिजे असं करता मी सांगत नाही. मी माझे अनुभव सांगतो आहे, तेव्हा मला ते सांगायचा अधिकार आहे. मला त्या एकदा मागे मी विपश्यना नावाची व्हिडिओ टाकलेली, 2-3 मला ढॅन लगेच उत्तर दिलं, हे तुम अल्कोहोलिक सर्स का प्रोग्राम छोड़ के ये सब क्या बात कर रहा है. म्हटलं अरे मी माझे अनुभव सांगायला शकतो की नाही, सांगू हां तुझे अनुभव सांगू शकतो. म्हटलं मी तेच त्या व्हिडिओमध्ये लिहिलेलं आहे. तुम्ही नुसतं थंबनेल बघून बॅनर बघून त्याच्यावरती टीका करू नका, ते जरा ऐका पहिले. मग त्या दोघांनी सांगितलं. त्यामुळे BWला असलेली अभिप्रेत 11वी पायरी ध्यान करणे, हे केल्याने आध्यात्मिक बदल होतो आणि त्याचं हे साधन आहे. दुसरं मी आत्ता जसं सांगितलं निसर्गोपचार आश्रम उरुळी कांचनला मी जातो, तिथे गांधीजींची प्रार्थना, त्याच्यानंतर शवासन, त्याच्यानंतर योगनिद्रा, हे सात्विक आहार फार महत्त्वाचा आहे. ज्या दिवशी तुम्ही ते अगदी इथे पण सांगतात, कुठे विपश्यनेला पण सांगतात, ज्या दिवशी तुम्ही चमचमीत जेवण जेवाल त्या दिवशी तुम्हाला ते त्रासदायक होतं, शांतता नाही मिळत, मनस्थिती बिघडते, तुमचं ध्यान करायला अडचण होते, कारण ते तुमचं सगळं तामसी आहार तुम्ही खाताय म्हणाले. आणि तिसरी गोष्ट म्हणजे मी योगा शिकलेलो आहे, यमनियम आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा समाधी सगळं केलेलं आहे. योग शिक्षक झालेलो आहे मी. ठाण्यामध्ये निकम गुरुजी आहेत त्यांच्याकडे मी योग शिक्षक झालेलो आहे. त्याच्यामुळे मी आजही योगा प्रॅक्टिस करतो. माझी बायको पण प्रॅक्टिस करते, माझी मुलगी करते. आणि आसनं वगैरे आता माझे वयोमानानुसार कमी झाली. मध्ये मला स्पॉन्डिलायसिस झाला होता, काहीतरी ते टिपिकल दारुड्या असल्यामुळे पी हळद न हो गोरी, इन्स्टंट 2 मिनिट नूडल्स, अब्बी लगाव अब्बी इलाज, असं काय नसतं ना हो. ते गुरुजींना मी निकम गुरुजींना विचारलं, ते म्हणायचे लोखंडाचे चणे पचवता आले पाहिजे असं तुम्ही योगाने होतं. मग मी त्यांना जाऊन सांगितलं, अहो म्हटलं तुम्ही लोखंडाचे चणे वगैरे सांगताय ते राहू द्या, पण मी ना चणे खाल्ले की म्हटलं मी ढराढरा पाततो आणि मला खूप गॅस होतो.
तर काहीतरी योगा सांगावं. गुरुजी हसले आणि गुरुजी म्हणाले, अहो असं काय नसतं, तुम्हाला ज्याच्याने त्रास होतो ना ते करायचं नाही, ते खायचं नाही. म्हटलं अहो मला बटाटे आवडतात आणि हे आवडतं, चणे आवडतात त्याचे पदार्थ. ते म्हणाले ते वर्ज्य करायचे, त्याच्याने त्रास होतो की नाही, त्यामुळे वर्ज्य करायचे. त्यामुळे मी योग शिक्षक आहे. माझी ही जी आध्यात्मिक वाटचाल आहे त्या वाटचालीबद्दल मी तुम्हाला सांगतो. योगा, विपश्यना, निसर्गोपचार आश्रम, आणखी एक आहे माझ्याकडे, ती वडिलोपार्जित आहे. माझे आजोबा वारकरी होते, माझे वडील वारीला जायचे दरवर्षी पंढरपूरला. माझा धाकटा भाऊ जातो, आता मला जमत नाही वारी पुढे चालवायला, आणि त्याचं पण काय, आमची सगळ्यांची पोरं परदेशामध्ये आहेत, त्याच्यामुळे माझ्या धाकट्या भावाला गमतीने म्हटलं आपल्या चौघांसाठी एकत्र बघ काहीतरी हे वृद्धाश्रम. ते म्हणाले नको, तुझ्याबरोबर नाही येणार आम्ही. म्हणाले. म्हटलं का? ते म्हणाले तू अजून दादाच आहेस म्हणाले. त्याच्यामुळे मी भाऊ मित्र असं झालोच नाही भावा बहिणींचा, मी दादाच राहिलो. त्याच्यामुळे ते गंमत आहे. सांगायचा हेतू असा, वारकरी संप्रदायाचे परिणाम हे माझ्यावरती संस्कार आहेत. त्याच्यामुळे आळंदीला जायचं, पंढरपूरला जायचं वर्षातनं एकदा. आत्ताच मी जाऊन आलो, परवा पुण्याला गेलो होतो, विपुलबरोबर जेजुरी आणि आळंदी करून आलो. आता पुन्हा दरवर्षी मी जातो दिवाळीच्या आसपास पंढरपूरला. आणि पंढरपूरला आमच्या महेश दादांचा काहीतरी ॲक्सिडेंट झालेला आहे, पण संतोष दादा म्हणाले तुम्ही या, आपण काहीतरी अरेंज करू. महेश दादांना फोन केला, म्हणाले अरे माझा खांदा बिघडलेला होता, तो झाला चांगला म्हणाले. म्हटलं अरे वा, पांडुरंग उभा आहे तुमच्या बागे, काय प्रॉब्लेम नाही. स्कूटरवरनं का मोटरसायकलवरनं काहीतरी पडले खड्ड्यामध्ये आणि स्कॉलर बोन तुटलं, मग सळ्या घातलेल्या आहेत, काहीतरी पट्ट्या प्लेट घातलेल्या आहेत. म्हटलं 1 वर्षाने काढायला लागतील ना? हो म्हणाले, वर्षभरानंतर ते स्क्रू बी काढतात त्यातले. त्यामुळे ते पंढरपूरला आता मी दरवर्षी जातो आहे आणि एक वाचन करतो. त्या ह्यांनी सांगितलं मला, डॉक्टर माळी काय ते स्माइलर काउन्सिलर, त्यांनी सांगितलं की तुम्ही अहो वाचा ना, तुमच्याकडे आहे ना हे सगळं. म्हटलं घरी माझ्या आजीच्या ज्ञानेश्वरी आहे, त्यामुळे अमृतानुभव वाचा. मग मी आत्ता आळंदीला गेलो, अमृतानुभवचं पुस्तक घेऊन आलेलं, आता वाचेन ती. त्यामुळे माझ्याकडे तो सगळा वारसा आहे, ठेवा आहे, त्याचा उपयोग मी इतकी वर्ष केलेला नव्हता. आणि त्याने मला छान सांगितलं त्या डॉक्टर माळीने. ते म्हणाले की अहो व्यावहारिक जगातल्या सगळ्या गोष्टीमधनं आता लक्ष काढा, सगळं झालेलं आहे, तुमचं वय वाढलेलं आहे, मुलीचं लग्न झालं आहे, तुम्ही रिटायर झालेलं आहे, बायको रिटायर होणार आहे, राहायला जागा ते आता काय होईल ना म्हणाले, इकडे पैसे टाका तिकडे पैसे टाका, ह्याच्यात गुंतवा. ते सगळं व्यावहारिक जग आहे. या व्यावहारिक जगातून बाहेर पडून तुम्ही आता आध्यात्मिकतेकडे वळा. चायला मी म्हटलं हा BWचंच काहीतरी सांगतो आहे मला. आणि मग माझ्या लक्षात यायला लागलं की हे जे मी सगळं केलेलं आहे, योगा, विपश्यना, निसर्गोपचार, वारकरी संप्रदाय, ध्यान करणे, आणि ह्या सगळ्यातून एक दिन में नहीं बनेगा, ती कशाची तरी जाहिरात आहे बघा, मला वाटतं त्या निकोटीनच्या गोळ्या खायची जाहिरात आहे. एक दिन में नहीं होगा लेकिन एक दिन जरूर होगा, अशी ती जाहिरात आहे. त्या निकोटीनच्या ऐवजी ते गोळ्या खायच्या आणि त्याच्यातनं काहीतरी सवय ती सुटते, आणि त्याची ती हे आहे जिंगल आहे, एक दिन में नहीं होगा लेकिन एक दिन जरूर होगा. तसं हे ध्यानाचं आहे, 1 दिवसात होणार नाही, पण 1 दिवस नक्की होईल. आणि वाटचाल आहे ना चालू. माझे वडील, मला आठवतं 66व्या वर्षी माझे वडील 60 नंतर एकटे माडीवर बसायचे. आमच्याकडे ते पोटमाळा होतं तिथे, आणि तिथे बसायचे आणि माळ जपायचे, वारकऱ्यांची माळ असते ती माळ जपायचे, ध्यानधारणा करायचे. सकाळी 2-2 तास ब्राह्ममुहूर्तावर उठणे, 3:30 वाजता उठायचे माझे वडील. मला नाही जमत, मला उठायचा कंटाळा येतो. किंबहुना माझ्या वडिलांनी मला SSCला असताना बुकटून 5 वाजता 4 वाजता उठवायचे आणि कविता पाठ करून घ्यायचे. मला त्याचा एवढा राग येतो की मी अजूनही कविता म्हटले की माझं डोकं फिरतं. आईला माझी बायको इंग्लिश लिटरेचरवाली आहे आणि माझी मुलगी पण छान छान इंग्रजीतल्या कविता मराठीतल्या कविता मला अजिबात आवडत नाही ते, कारण ते सकाळी उठायला लागतं. तर कमिंग बॅक टू द स्टोरी, ब्राह्ममुहूर्तावर उठणे, ध्यानाला बसणे आपल्यातले कित्येक लोक करत आहेत बरं का. असं नाही की मी एकटाच आकाशातनं पडलो आणि हे तुम्हाला सांगतो आहे असं नाही. आपल्यातले असंख्य लोक करतात. काल मला तो हा भेटला होता, कोण, राजेंद्र, पुण्यात. तो 13 वर्ष काहीतरी सोबर आहे. तो म्हणाला नाही गेली 3-4 वर्ष झाली मी ध्यान करतो आणि माझं जमतं व्यवस्थित ध्यान म्हणतो. अरे म्हटलं भाग्यवान आहेस तू. त्याने आपल्या प्रत्येकाची जी काय हे आहे, काय म्हणतात त्याला, पूर्व पुण्याई म्हणण्यापेक्षा पूर्व संस्कार म्हणण्या, तुम्हाला जे पटेल तो शब्द घ्या, तुम्ही कुठल्या धर्माचे असा, जातीचे असा, तुमचं जे काय असेल ते. पूर्वसंचित हा शब्द मला वाटतं त्यातल्या त्यात बरं वाटतो मला. पूर्वसंचित म्हणजे
आधीचं आपण जे काय पाप पुण्य योग्य अयोग्य गलत किया आहे त्याचं जे काय तुम्हाला धुणी भांडी सगळी तुमच्या कुवतीप्रमाणे तुम्हाला मिळणार आहेत. त्यामुळे तुम्ही ध्यानाला बसायला लागला की लगेच तुम्ही हिमालयात जाल आणि डोंगरावर बसाल आणि तुमच्यामध्ये डॅन बदल होईल असं होत नाही. त्यामुळे आजूबाजूचे लोक पण चिडवतात आपल्याला. मी विपश्यनेला जायला लागल्यानंतर मला विचारायला लागले काय तुझ्यात तर काय साल्या बदल झालेले दिसत नाही. त्याच्यामुळे मला आणखी राग यायचा. यायला एक तर करतो मी ध्यान वगैरे मला जमत नाही तरी पण मी प्रयत्न करतो आणि हे उंगल्या करतात मला. त्याच्यामुळे एक दिन में नहीं होगा लेकिन एक दिन जरूर होगा. आणि बिल डब्ल्यूने 11व्या पायरीनंतर 12व्या पायरी दिलेली आहे. 12व्या पायरीमध्ये बिल डब्ल्यू सांगतो हॅविंग हॅड अ स्पिरिच्युअल अवेकनिंग ॲज अ रिझल्ट ऑफ दीज स्टेप्स. या 12 पायऱ्यांच्या आचरणामुळे माझ्यामध्ये आध्यात्मिक बदल झाला आणि मग तो प्रॅक्टिसिंग दीज प्रिन्सिपल्स इन ऑल अवर अफेअर्स म्हणजे ह्या 12 तत्वांचं पालन मी माझ्या आयुष्याच्या सगळ्या क्षेत्रामध्ये करणार. हे आध्यात्मकच आहे ना, दुसरं काय आणखी वेगळं आहे राव. कारण धंदावाला माणूस काय म्हणतो अरे धंदे में इतना सच्चाई नहीं चलता यार. पण अल्कोहोलिक संस्थेमध्ये आल्यानंतर कितीतरी सभासदांनी स्वतःच्या व्यवसायामध्ये वेगळी वाटचाल केलेली आहे. पहिले ढापाढाप करायचो, शेंड्या लावायचो, टिंग मारायचो. आता तसं करताना त्रास होतो, करू नको तसं. मला पैसे खायची खा झाली होती. एकदा मी प्रिन्सिपल होतो तेव्हा मी स्पॉन्सरला फोन केला. सुनील दादा आमचे म्हणाले बाबा मला त्याचा अनुभव नाही, तू दुसऱ्याशी बोल, अमक्याशी बोल किंवा तुला पाहिजे त्याच्याशी बोल. त्याच्याशी बोललो. त्याने पैसे खाल्ल्यानंतर काय होतं, झोप जाते, अमुक होतं तमुक होतं आणि ते सगळं सांगितल्यानं म्हणून नको रे बाबा चायला ही भानगड नको. त्याच्यामुळे 12व्या पायरीत तो सांगतो की हे सगळं केल्याने बदल होईल. बदल होईल म्हणजे काय तर आलेल्या परिस्थितीला तोंड देता येईल. म्हणजे काय तर तो म्हणतो दारिद्र्य, दुःख आणि वियोग 3 गोष्टी त्यांनी प्रामुख्याने सांगितल्या. दारिद्र्य म्हणजे पैसे जातील, फॅक्टरीला आग लागेल, पैसे जातील आणि पैशाचे वांदे होतील, विटंबना होईल आर्थिक. त्याच्यामुळे दारिद्र्याला सामोरं जायचं. आमचं ते पुण्याचं कोणतरी परवा सांगत होतं अरे एमध्ये राहिलं की किती वर्ष तुम्ही एवढी वर्षाच्या आलं तुमची आर्थिक परिस्थिती सुधरत कशी नाही. अरे मी म्हटलं काही लोकांनी बरीच कर्ज केलेली आहेत आणि काही लोकांची बरीच जुनीभांडी आहेत, पूर्वसंचित आहेत. त्याच्यामुळे एका दिवसामध्ये तुम्ही 10 वर्ष सोबत राहिला म्हणजे लगेच काय हातामध्ये अंगठ्या येतातच सगळ्यांच्या असं नाही. प्रत्येकाची परिस्थिती वेगळी आहे. कोणाची डावी आहे, कोणीकडे उजवी आहे, काय असेल तशी असेल. त्याच्यामुळे एमध्ये आलं की तुम्ही सोबत राहिलात की तुमचे पैशाचे प्रॉब्लेम सुटले असं नाही होत दादा. त्याच्यामुळे दारिद्र्य प्रॉब्लेम आहे. ओढवलेलं दारिद्र्य असू शकतं, आलेलं दारिद्र्य असू शकतं आणि विचारांचं दारिद्र्य असू शकतं, पैशाचं दारिद्र्य असू शकतं, परिस्थितीचं गांभीर्य नसतं. दारिद्र्य दुःख अरे बापरे. तो सांगतो की ज्या मुलावर मी प्रेम करतो तो मुलगा युद्धात कामी येतो. ज्या मुलीने माझ्याशी लग्न करावे अशी अपेक्षा असते ती मुलगी दुसऱ्याबरोबर जाते. किंवा बिल डब्ल्यूचं स्वतःचं उदाहरण आहे. त्याची पहिलं जिच्यावरती प्रेम होतं त्यामुळे ते प्रेम व्यक्त केलंच नाही. प्रेम व्यक्त करण्याच्या आधीच ती वारली, शी वॉज डेड. आणि बिल डब्ल्यू म्हणतो अरे मला तो धक्का होता म्हणतो, मला काय एक्सप्रेस करायच्या आधीच हे सगळं झालेलं. त्याच्यामुळे वियोग म्हणजे जवळच्या व्यक्तीचं जाणं. त्यामुळे दारिद्र्य, दुःख, वियोग आणि अशा अनेक गोष्टी तुम्हाला रडू येत नसेल ना, माज आला असेल ना तर मी हे करतो बा. मला जेव्हा चरबी येते, मस्ती येते, माज येतो, बिल डब्ल्यू झाल्याचा भास होतो, आपणच परमेश्वर असल्याचा भास होतो, तेव्हा मी ते 12वी पायरी बिग बुक 12/12मधली वाचायला सुरुवात करतो. 3रा भाग जो आहे ना, प्रॅक्टिस दिस प्रिन्सिपल्स इन ऑल अफेअर्स म्हणजे काय. अरे ते वाचायला लागले की रडूच येतो मला. मी फार घाबरतो बा 12व्या पायरीचं वर्णन वाचायला. तुम्ही बघा जरा शांतता गांभीर्यपूर्वक वाचलत ना तुम्हाला की ते अंगावर काटा येतो बिल डब्ल्यू काय काय. आणि नंतर लक्षात येतं अरे हा मद्यपात सांगणारा बिल डब्ल्यू तोच का रे, आयला किती खतरनाक काय काय सांगतो आणि ते सगळं डोसक्यातच घुसत नाही. त्याच्यामुळे आध्यात्मिकता सगळी एकदम समजणारच नाही. एक दिन जरूर होगा. तो म्हणतो वाटचाल करायला पाहिजे, पहिलं पाऊल टाकायला पाहिजे. आणि ते दुर्दैवाने मी 22 वर्षानंतरच्या सोब्रायटीनंतर
ध्यानाकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. त्याच्यामुळे मी अजून कच्चा लिंबू आहे आध्यात्मिकतेच्या बाबतीत. मी फार वेळा आध्यात्मिकतेबद्दल बोललेलोच नाही. मला भीती वाटते मी काहीतरी भलतंच काहीतरी बडबडेल आणि कशाला तरी वडाची साल पिंपळाला लावेल. पण मला त्या 2-3 सभासदांनी सांगितलं आणि एका ॲलनॉन भगिनी सांगितलं की डाऊन प्ले करू नकोस, त्याच्याऐवजी तू जे काही केलेलं आहेस ते शेअर करणार आहे बाबा. अनेक प्रयोग केलेले आहेत. सतीश आमचं नेहमी मला सांगायचं की तू साला प्रयोगशील माणूस आहेस. तू जनरली दारुड्या असं पटकन करायला तयार होत नाही. आता काही बाबतीमध्ये मी गेंड्याच्या कातडीत आहे, नाही म्हणजे नाही. मग ते स्पॉन्सरने सांगितलं तरच मी ऐकतो किंवा माझ्या होमिओपॅथी डॉक्टरीनबाईंनी सांगितलं तर ऐकतो, नाही तर मी कोणाचं ऐकत. आणि लहानपणापासून सवयच आहे हो. इथे शेंद्राची बोटे पुसू नयेत असं मारुतीच्या देवळात लिहिलेलं असतं. रंगकाम केला, नवीन मारुतीच्या देवळाला रंग लावला की तो पुजारी बिचारा 2-3 फडकी तिथे लावून ठेवायचा आणि तिथे लिहिलेलं असायचं इथे शेंद्राची बोटे पुसू नयेत. आईला मी त्या नवीन मारुतीला शेंदूर आलं तर 5 बोटं शेंद्रात माखवायचो आणि तिकडे जाऊन सगळे अशी बोटं फिरवायचो. तो पुजारी येऊन विचार, अरे का रे असं करतोस तू राजा? तर मी म्हटलं कधीतरी त्या भिंतीला लावणारच आहेत ना बोटं शेंद्राची. ते म्हणाले अरे 4 दिवस तर राहू दे ना ती भिंत स्वच्छ. त्याच्याकरता आम्ही पेंटिंग करून घेतलं त्याच्यावरती येथे शेंद्राची बोटे पुसू नयेत. त्यावेळी मी विद्रोही माणूस आहे आणि मला आध्यात्मिकतेची खूप गरज आहे. मी किती आध्यात्मिकता केली तरी मी नॉर्मलला यायलाच मला बराच वेळ. प्रगती होईलच. आपल्यातल्या काही जणांनी खूप प्रयत्न केलेले आहेत, खूप शांत झालेले आहेत. अरे माझ्या अजून शिव्या गेल्या नाहीत तोंडातल्या. मी भयानक घाणेरड्या चांगल्या शिव्या देत. माझी आई म्हणायची अरे मेल्या आपल्या जातीच्या धर्माच्या त्या तर येतातच तुला, त्याच्या व्यतिरिक्त आणखी पण कुठून तू शिकून आलेला आहेस. आणि दुर्दैवाने मी एमध्ये लाथा खाल्ल्या, घरात लाथा खाल्ल्या. माझे पोरीने एक दिवस म्हणाला अबे जा बे तू क्या घंटा उखडेल. माझी बायको रडत बसली, म्हणाले गाढवा तू ते फोनवरती ए मेंबरशी बोलतोस ना, का ते शिव्या देतो घाणेरड्या, ते सगळं ऐकते आणि तुझी पोरगी आता बोलायला लागलेली आहे. त्याच्यामुळे असे असंख्य प्रयत्न करूनसुद्धा माझ्या तोंडातल्या शिव्या गेलेल्या नाहीत. त्यामुळे आध्यात्मिकमध्ये जो काय बदल हवा असायला पाहिजे तो माझ्यात अजून झाला नाही. मीटिंगमध्ये मी शांत बसू शकत नाही, कोणाशी तरी बोलतो, व्हॉट्सअप उघडून बसतो, मोबाईलमध्ये डोसकं घालून बसतो. अनेक गोष्टींमध्ये मला अजून बदल घडून आणायचा आहे. त्याच्यामुळे आज मी आध्यात्मिकतेचा आज तारीख किती बुवा 29 सप्टेंबर 2025 सोमवार रात्रीचे 10:35 झालेले आहेत. 40 मिनटं होऊन गेली. आवर्त घेतलं पाहिजे. हवं तर याचा भाग 3 पण करता येईल. कोणीतरी मला इनपुट्स दिले तर मी माझे अनुभव सांगेन. त्याच्यामुळे पहिल्या भागामध्ये आध्यात्मिकतेच्या मी सांगितलं की BW ला अभिप्रेत असलेलं काय आध्यात्मिक म्हणजे तर दारूपासून दूर राहण्यासाठी स्वतःमध्ये केलेला बदल. पण मी अनेक प्रयोग केलेले आहेत आध्यात्मिकतेच्या बद्दलचे. ते मी प्रयोग तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला. मी सांगतो तेच खरं असं एकेकाळी मी गाढवपणा केलेला आहे. आता तो माझा वाढत्या वयानुसार किंवा जाणीवा सजग झाल्यामुळे बदल झाल्यामुळे मी तसं सोडून दिलेलं आहे. मी असं म्हणत नाही की मला एकट्यालाच सगळी अक्कल आहे, बाकी कोणी नाही. माझ्या विरोधात मत असेल तर मी माझ्या स्पॉन्सरशी पण भांडलेलो आहे, अगदी भर मिटिंगमध्ये भांडलेलं आहे. मी सांगायचो मी गाढव असेल तर तुम्ही पण गाढव आहात, कारण मला जे काय आज अक्कल आहे ते तुमच्यामुळे आलेली आहे. त्यामुळे तुम्ही गाढव म्हणून मी पण गाढव. ते हसायचे, काय बोलायचे नाहीत. आणि आग्या वेताळगिरी मी करायचो, अंगावर जायचो. त्यामुळे मी आत्ता जो शांत झालो ना तो असा काय पहिला नव्हतो बरं का. मी पहिलं जाम डांबरट वात्रट होतो मी. आणि एमध्ये पण माझे हे असले उद्योग मी उपद्व्याप करायचो. आता बराचसा शांत झाले. त्यामुळे हे मी अनुभव तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो आहे. कधीतरी 5, 10, 25, 50 वर्षांनी हे कोण ऐकेल आणि त्याचा काय अर्थ काढेल मला माहीत नाही. पण जेवढं मला जमलं तेवढं मी केलेलं आहे. आणि एक दिन में नहीं होगा लेकिन एक दिन जरूर होगा. त्यामुळे हम होंगे कामयाब एक दिन. त्यामुळे आध्यात्मिक वाटचाल करण्यासाठी प्रत्येकाने आपल्याला जे पटेल, रुचेल, जमेल, झेपेल ते करावं. मग ती प्रार्थना असेल, मग ती ध्यान असेल, मग योगा असेल, तुमच्या धर्माने सांगितलेलं काय असेल, आणखी काय. आमचे मुसलमान मित्र जमातला जातात, आमचा अल्बिनो वेलंकिणीला जातो. तर जे जमेल ते धर्माचं आचरण करू नका, धर्माला शिव्या द्या, हे सगळं आम्ही दारू पिऊन करून झालेलं आहे. ते गुरुजी म्हणायचे, आम्ही अनेक लोक सांगतात देवाच्या तसबिरी फेकून दिल्या. आता देव धर्म करू नका असं काय अल्कोहोलिक सनस म्हणत नाही, पण त्याच्यामधलं तुम्हाला भेद कळला पाहिजे की देवधर्म म्हणजे
5 रुपये देवाला कबूल करायचे, देतो आहे तेरे को, आणि मला 1 लाखाचं तिकीट लागलं पाहिजे. हा देवधर्म करणे नव्हे यार. काय आपल्याला कितीतरी संत महात्म्यांनी सांगून ठेवलं, वारकऱ्यांनी आम्ही कितीतरी. आता मी त्या हिचं गिरिजा ओकचं भारूड ऐकत होतं, कोणीतरी लिहिलेलं छान भारूड आहे ते. एकटीच राहू दे मला भवानी आई रोडगाव वाहीन तुला. संतांनी आपल्या सगळं सांगून ठेवलेलं आहे. तुम्ही जे काय धर्माचं आचरण असेल त्याप्रमाणे करा आणि स्वतःमध्ये बदल घडून आणा. मी पण तो प्रयत्न करतो आहे. माझा झाला आहे असा माझा काय दावा नाही, पण माझे अनुभव तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला. त्यामुळे 29 सप्टेंबर 2025 आध्यात्मिकता भाग 2. भाग पहिला ऐकला नसेल तर जरूर ऐका. या व्हिडिओला सबस्क्राईब करा, फॉरवर्ड करा, शेअर करा, कॉमेंट करा, मला फोन करून सांगा, व्हॉट्सअपवर सांगा. तुमच्या उत्तराची वाट बघतो आहे. तुमच्या उत्तरामुळे मी प्रगल्भ होणार आहे. त्याच्यामुळे मी दुसऱ्याला अक्कल शिकवण्यासाठी हे ज्ञान काय मिळवत नाही आहे. माझ्या स्वतःमध्ये बदल होण्यासाठी हे करायला पाहिजे. हे मला जमतं असं नाही, बऱ्याचदा जमतच नाही, पण आपल्याला जमत नाही हे कळणं हे किती महान गोष्ट आहे. ते मेकॅनिककडे गेल्यानंतर स्कूटर तो फार काय त्याला म्हणतात ते फर्र असं रेस करायला सांगतो आणि तो सांगतो ह्याच्यामध्ये हा फॉल्ट आहे, हा असं करायला लागेल, एवढे पैसे लागतील, एवढा वेळ लागेल, तुम्हाला पाहिजे तेव्हा मला फोन करून सांगा आणि गाडी घेऊन या. तसं BLWच्या 12 पायऱ्यांनी माझ्यामध्ये काय दोष आहेत ते मला नसतं कळलं ना. इतर ठिकाणी माझी दारू कदाचित सुटली असती, माहीत नाही मला, पण हे अध्यात्म वगैरे झंगाट BLWनी सांगितल्यामुळे मी ऐकतो आहे. नाहीतर मी काय तसा ऐकणारा माणूस नाही. मी म्हटलं असतं तुमचं अध्यात्म गेलं तेल लावत, मी 4 आण्याची दारू पितो आणि मस्तपैकी टाईट होतो आणि मग त्या मैदानात जाऊन आकाशातल्या दिसणाऱ्या चांदण्यांमध्ये बघून मी त्या देवाशी बोलतो, साला मला बेवडा कायको केला, तू भांग पिके सोया यार, असं तसं. त्या स्पिरिटच्या माध्यमातून त्या स्पिरिटकडे जायचा मी प्रयत्न करायचो. आणि आज मला कळलेलं आहे की अरे हा जे स्पिरिटकडे जायचं आहे त्याच्यासाठी मार्ग दिलेला आहे ह्या 12 पायऱ्यांचा. मग ते एकत्र राहण्यासाठी 12 रूढी आहेत, संस्था चालवण्यासाठी 12 कॉन्सेप्ट आहेत, अनेक गोष्टी आहेत. सगळ्या गोष्टी ह्या जन्मात अल्कोहोलिक्स नसच्या कळणारच नाहीत. त्याच्यामुळे 7 आंधळे आणि 1 हत्तीची गोष्ट असते. तेव्हा तसं तो ज्याला जे सापडेल तो हत्ती म्हणतो. तो हत्ती खांबासारखा आहे, ज्याला पाय सापडला, कान सापडला तो म्हणतो सुपासारखा आहे, शेपूट सापडला तो म्हणतो ब्रशसारखा आहे, झाडूसारखा आहे. त्याच्या अल्कोहोलिक्स नसचे आम्ही म्हणतो 12 स्टेप नाचतो आम्ही डिंगचॅक. काही जणं म्हणतात सर्व्हिस, काही जणं म्हणतात नाही GSO स्ट्रक्चर्ड सर्व्हिस, काही जणं आणखी पुस्तकं. अरे प्रत्येकाचं 12 स्टेप करणारे आहेत. आणि आम्ही सगळेजणं एक भारलेले आहोत. तो संजय आमचा भांडूपवाला संजय म्हणाला, आपण सगळेजणं झपाटलेले आहोत, दारू बंद झाले तरी झपाटलेलेच आहोत. त्रिकोणाचा चौकोन करायचा प्रयत्न करतो आणि आपल्यामध्ये आध्यात्मिक बदल करण्यासाठी आपण हे सगळे प्रयत्न केले पाहिजेत. थांबतो मी आता इथे. व्हिडिओ मोठा झाला, 47 मिनटं झाली, थांबतो मी. धन्यवाद. देवा, जी परिस्थिती आम्ही बदलू शकत नाही ती स्वीकारण्यास मनाची प्रसन्नता आम्हाला दे. जी परिस्थिती आम्ही बदलू शकतो ती बदलण्याचे धैर्य आम्हाला लाभू दे आणि अशा परिस्थितीला भेद जाणण्याचे ज्ञान आम्हाला दे. येत राहा, 1 डे ॲट अ टाईम. आजचा दिवस आध्यात्मिक बदल करण्यासाठी काहीतरी करा मंडळी आणि शेअर करा, म्हणजे माझ्यासारख्या गाढव माणसाला पण त्याच्यातनं काहीतरी अक्कल येईल. धन्यवाद.